3 ते 4च्या दरम्यान मोठं असं वादळ आलं। वादळाच्या बरोबर ते गार पडल्या आणि आमच्या शेताचं सर्व नासाडी झालेली आहे। शासनाकडे आमची मागणी आहे। नमस्कार, मी नरेश बोपचे आणि आपण बघत आहात सत्य को जाणून न्यूज। सध्या आम्ही आमगाव तालुक्याच्या जामखारी नांगटोला या गावामध्ये आहोत आणि आज दुपारी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान वादळ वारासह गारपीट पडलेली आहे आणि या ठिकाणी खूपच पिकाचं नुकसान झालेले आहे। आपण मागे बघू शकता शेती आहे। या ठिकाणी जे धान पीक लागलेले होते ते अक्षरशः 95% वर झडलेलं आहे आणि अशामध्ये शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांनी शासनाला नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे। काय बोल रहे शेतकऱ्यांचे ते बघूया। विलास मेश्राम, ग्राम जामखारी इथं माझी शेती आहे आणि त्या शेतामध्ये रब्बी पीक आम्ही घेत असतो आणि शासनाकडून कर्ज घेऊन आम्ही रब्बीचे पिकं घेतो। त्या कर्जाच्या पोटी आमची दयनीय व्यवस्था अगोदरचीच आहे। त्या जामखारी परिसरामध्ये आणि नांगटोला परिसरामध्ये 3 ते 4च्या दरम्यान मोठं असं वादळ आलं। वादळाच्या बरोबर ते गार पडल्या आणि आमच्या शेताचं सर्व नासाडी झालेली आहे। शासनाकडे आमची मागणी आहे की लवकरात लवकर पंचनामे करून प्रत्यक्ष पाहून शेताचं जो काही मुआवजा आहे सरकारनं द्यावं आणि आम्हाला ह्या शेतकऱ्यांना, गरीब शेतकऱ्यांना आम्हाला त्याच्या मुआवजाचा फायदा मिळायला पाहिजे, लवकरात लवकर द्यावं। आणि आमची ही समस्या आहे की धानाचा म्हणजे 1% पण धान होणार नाही असं आम्हाला वाटते। जे कमी पिकाचं आहे खाली तो तेवढं पुरतं धान आहे, नाही तर सगळा जो आम्हाला मिळायला पाहिजे होता तो गारमध्ये ते घेऊन गेला आणि एवढी थर जमलेलं आहे गाराचं आणि त्या धानाचं सुद्धा। तर हे आम्हा शेतकऱ्यांना ते शेतात जाऊन आम्हाला एवढं दुःख होत आहे की डोळ्याला अश्रू येऊन आता आमच्या समोरचे काय होणार ह्याबद्दल शेतकरी खूप भावुक झालेले आहेत। तो प्रत्यक्ष असं कर्जापोटी काय होईल समोरचं आमच्या, हे आम्हाला शासनानं भरपाई करून द्यावं एवढीच शासनाकडून आम्हाला मागणी आहे। माझं नाव मुनेश्वर एतराम खोब्रागडे। माझी 4 एकर शेती असून 4 एकर शेतीत रब्बी उन्हाळी धान मी लावलेलो होतो आणि पूर्ण धानाचा नुकसान 98% नुकसान झालेलं आहे। जवळजवळ माझ्या मते 3 लाखाच्या तरी माझं नुकसान झालेलं आहे। मला शासनाला ही विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामा करून मला पंचनामा करून शासनातर्फे मला काहीतरी भरपाई देण्यात यावी। तर आज आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशीच बाब घडल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि अशामध्येच आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी आमगाव, देवरी आणि सालेकसा या 3ही तालुक्याच्या तहसीलदारांना पंचनामे करण्याचे निर्देशित करण्याची माहिती आम्हाला आमदार संजय पुराम यांनी फोनद्वारे दिलेली आहे। आता बघणे मात्र महत्त्वाचे हे ठरेल, काय पंचनामे होणार, काय नुकसान भरपाई मिळणार काय। तर असाच बातमीकरिता बघत राहा सत्य को जाणून न्यूजला। मिळूया पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।